हाय, श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. आपल्या चॅनल साई 7 मध्ये मनापासून स्वागत आहे. आज माझा व्हिडिओ आहे उतरणचा. मी आज उतरणची विधिवत पद्धतीने पूजा करणार आहे आणि उतरण माझ्या देवाला ठेवणार आहे. तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा आणि कमेंटही करा. कमेंटनी मला मोटिवेशन भेटते व माझा व्हिडिओ करायला अजून प्रोत्साहित करते. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. आज आपण उतरण बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. उतरण ही 7 किंवा 11 कुंभांची असते. माझ्याकडे 5 कुंभाची 2 उतरंडाची देवघरामध्ये पूजन करते. माझ्याकडे पितळेच्या 2 उतरंड आहेत. प्रत्येक पौर्णिमेला आपण उतरंडाची स्थापना करू शकतो. तुमच्याकडे अगोदर उतरण आहे तरी हर पौर्णिमेला त्याच्यातील धान्य जुने काढून दुसरे भरावे. सर्वात मोठ्या कुंभामध्ये वर्षभर धनधान्य साठा राहो यासाठी गहू घेतले आहेत. दुसऱ्या कुंभामध्ये देवीला प्रिय व कोणतीही पूजासाठी वापरण्यात येणारे तांदूळ घेतले आहे. त्यानंतर तिसऱ्या कुंभामध्ये धने घ्यायचे आहे. कुबेर देवांना अतिशय प्रिय आहे. चौथ्या कुंभामध्ये आरोग्यासाठी हळद घ्यावी. पाचव्या कुंभामध्ये सौभाग्य म्हणून कुंकू भरणार आहोत. त्यानंतर हळद कुंकू चंदन लावून पूजन करायचे व देवघरात स्थापन करायचे आहे. आपण धान्य भरतो तेव्हा हर कुंभाच्या वर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. अशा प्रकारे विधिवत पूजा करून देवघरात स्थापन करायचे आहे.